आज आपण कुरकुरीत, चमचमीत आणि झणझणीत अशी विदर्भ स्पेशल शेंगदाण्याच्या चटणीचा असा वेगळा प्रकार बघणार आहोत. बऱ्याच भागामध्ये शेंगदाण्याची चटणी बनवताना वेगवेगळ्या शेंगदाण्याचा उपयोग केला जातो. घुंगरू शेंगदाणे किंवा मोठे शेंगदाणे. तर त्यासाठी असं काहीच नाही आहे. जो तुमच्याकडे शेंगदाणा घरामध्ये उपलब्ध असेल तोच घ्यायचा आहे. मोठ्या आकाराचा असो, छोट्या आकाराचा असो, असा शेंगदाणा घ्यायचा आहे. 1 वाटी शेंगदाणे, ही मोठी वाटी आहे. मोठ्या वाटीने 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. कढई गरम करायला ठेवली होती. त्यामध्ये हे जे शेंगदाणे घेतलेले आहेत हे आपण टाकून घ्यायचे आणि हे शेंगदाणे आपल्याला चांगले असे भाजून घ्यायचे. शेंगदाणे असं चटकण्याचा आवाज सुद्धा येत असेल तुम्हाला. आता हे शेंगदाणे ना आपल्याला थंड होण्यासाठी बाजूला काढून घ्यायचे आहेत. शेंगदाणे चांगले असे गार झालेले आहेत. गारच करून घ्यायचे आहेत शेंगदाणे आपल्याला, सर्व थंड करून घ्यायचे. आणि यावरची शेंगदाण्यावरची मी साल वगैरे काही काढलेली नाही आहे. तुम्हाला जर काढायची असेल तर तुम्ही शेंगदाण्याची साल अशी काढून घेऊ शकता. आता हे शेंगदाण्याचे थोडे थोडे करून आपल्याला या दगडी भत्त्यामध्ये टाकून घ्यायचे आणि हे शेंगदाणे आपल्याला अगदी बारीकही असे काढून घ्यायचे नाहीत, हलकेसे असे जाडसर काढून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि शेंगदाण्याला ना मी अगदी जास्तही भाजून घेतलेलं नाही आहे. बघा, अशा पद्धतीने असं जाडसर वाटून घ्यायचं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिक्सर मधून सुद्धा वाटून घेऊ शकता, चालू बंद करून असं जाडसर. गॅसवर कढई गरम करायला ठेवायची आणि कढईमध्ये 2 पडी तेल टाकून घ्यायचं. कढईमधलं तेल चांगलं असं गरम झालं की जिरे टाकून घ्यायचे. जवळजवळ 2 चम्मच जिरे आहे, हे पोहे खाण्याच्या चम्मचनी. आणि जिरे चांगले लगेचच असं तडतडलं की हा लहसून आहे, 20 लहसून पाकळ्या आहेत मोठ्या मोठ्या, त्याचा लहसून असा बारीक कट करून घेतलेला आहे, तो टाकून घ्यायचा. लहसून जास्तच टाकून घ्यायचा आणि अशा पद्धतीनेच कट करून घ्यायचा. जेव्हा चटणीमध्ये आपण खातो ना तर तेव्हा स्वाद खूप छान येतो या लसूणचा. आणि लहसून ना आपल्याला एक सोनेरी रंगाचा होईपर्यंत असा परतून घ्यायचा आहे. लहसूनला बघा हलकासा सोनेरी रंग आलेला आहे. आता लगेचच कढीपत्ता घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा. कढीपत्त्यानंतर लगेचच कोथिंबीर टाकून घ्यायची. कोथिंबीर आणि कढीपत्ता असं चांगला परतून घ्यायचा या तेलामध्ये. बघा, कोथिंबीर आणि कढीपत्त्याचा रंग असा बदललेला आहे. आता लगेचच यामध्ये हे लाल तिखट आहे, याने रंग छान येतो आणि तिखट कमी आहे, हे टाकून घ्यायचं आणि फिरून घ्यायचं. असं चांगल्या पद्धतीने असं फिरून घ्यायचं. बघा, याचा रंग काय सुरेख आलेला आहे. आता जे शेंगदाण्याचं कूट आपण करून घेतलं होतं ते यामध्ये सोडून घ्यायचं. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. मीठ टाकल्यानंतर चांगली अशी परतून घ्यायची 1 मिनिट अशी मंद गॅसवर. ही चटणी अशी परतल्यामुळे ना शेंगदाणा अधिक चांगल्या प्रकाराचा कडक होतो आणि चटणीला खूप वेगळा स्वाद येतो अशाने. आता अशी मंद गॅसवर 1 मिनिट अशी चटणी चांगली अशी परतून घ्यायची आहे आणि सतत परतून घ्यायची आहे. ही शेंगदाणा चटणी हवाबंद डब्यामध्ये 3 ते 4 महिने चांगल्या पद्धतीने टिकते. ही शेंगदाणा चटणी तुम्ही पराठ्यासोबत, तिखट पुरी सोबत किंवा भातासोबत, भाकरी सोबत चांगल्या पद्धतीने खाऊ शकता. आणि माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला माझी रेसिपी जराही आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एक नवीन अशाच रेसिपी सोबत. बाय.